आज तुम्हाला घेऊन जाते माझ्या फेवरेट मॉलमध्ये म्हणजेच बिग बाजारमध्ये, जिथे ना आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू असतात, ज्या की आपल्याला समोर बघितल्या ना की आपल्याला काय घ्यायचंय ना हे लक्षात येतं. आणि हे एवढे मोठे मोठे चाकू बघून तर येणार नक्की काय कापायचं ना हाच प्रश्न पडतोय. आणि या भरण्या तर इतक्या छान छान होत्या आणि क्यूट क्यूट होत्या ना, पण त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या होत्या आणि प्लॅस्टिक सध्या घेऊ की नको हाच प्रश्न मला पडायला लागलाय. जाता जाता भाजीला पण घ्यायचं होतं आणि भाजीला घेण्यापेक्षा जास्त ना हा मोमेंट माझा सगळ्यात फेवरेट असतो. एखाद्या लहान मुलीला जपावं ना तसं हे माझी करंगडी धरून चालत असतात अख्ख्या रस्त्याने. त्यानंतर जाता जाता फ्रुट्स पण घेतले आणि घरी आल्याच आहे ना भाजीपाला अरेंज करायला घेतला, कारण असाच जर ठेवून दिला ना तर तो उद्या सकाळपर्यंत असाच राहून जाईल. आज संडे आहे त्यामुळे ना संडेच्या दिवशी फिक्स मेनू असतो की चिकनच घरी बनतं. सुकं चिकन आणि पातळ चिकन असाच बेत आमच्या घरी असतो. आता सुकं चिकन मी माझ्या पद्धतीने कसं बनवते ना ते एकदा बघा. त्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट आणि बाकी सगळे जे आपले मसाले आहेत ना, जे पण तुम्ही टाकता तुम्हाला आवडतात ते तुम्ही टाकू शकता. ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करायला ठेवायचं. आणि वाटण जे आपण सिंपल चिकन साठी करतो ना तेच वाटण असतं, फक्त एक्स्ट्रा त्यामध्ये मी आहे ना कांदा आणि टोमॅटो असा उभा चिरून घालत असते. कढई तीच घ्यायची आहे, कारण आपल्या घरी तर काय भांडे घासायला कोणी बाई ठेवलेली नाहीये. कांदा टोमॅटो छान परतून झाला की आपण जे वाटण तयार केले ते सुद्धा त्यामध्ये घालायचं. ते छान परतून झाल्यानंतर ते चिकन मॅरिनेट केलेलं आहे ना ते आहे असं ह्याच्यामध्ये घालायचं. एक्स्ट्रा काही ऍड करू नका आणि तयार आहे आपलं सुकं चिकन. एकदा ट्राय करून बघा, नक्की आवडेल.